महाविकास आघाडीचे घटकच जर मला असं वाटते असे वागत असतील तर मला ते कितपर्यंत योग्य हा प्रश्न येतोय. परंतु आता हा व्यक्ती म्हणून घेऊन त्यांचा निर्णय की गटनेते या नात्याने पक्षाचा निर्णय हे जोपर्यंत आम्ही चर्चा त्यांच्यावर करणार नाही तोपर्यंत मला असं वाटते ह्याच्यावरती बोलणं हे उचित होणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की जे आमच्या सहकार्याने निवडून आले, आमच्या मतांच्या निवडून आले आणि विशेषतः त्यांना सर्व वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी निवडून देण्याचं काम केलेलं आहे. आज शिंदे गटांबरोबर जर ते पाठिंबा देत असतील तर मला असं वाटते मतदारांना ते काय प्रश्नाचं उत्तर देणार आहे हाही एक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता राहिला मनसे हा आमचा एक घटक पक्ष आहे. नक्कीच महापौरांच्या निवडणुकीच्या बद्दल आम्ही उमेदवार उभं करायचे की नाही उभं करायचं हे आम्ही पण ठरवू, त्यांच्याशी चर्चा करू. स्वीकृत नगरसेवकाच्या बाबतीत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे या बाबतीत उचित निर्णय घेण्याचं काम निश्चितपणे करतील. माननीय खासदारांनी जी सांगितले ही शंका एका खासदार या नात्याने सांगताना मला असं वाटते त्याच्याबद्दलचं संभ्रम कुठेतरी दूर व्हायला पाहिजे. म्हणून गेल्या अनेक दिवसापासून स्वर्गीय दादांचा हे विमान अपघात कसं झालं, काय झालं, नेमकं ह्याच्यातली काय वस्तुस्थिती आहे ही तमाम जनतेसमोर यायला पाहिजे. ही भूमिका ही आम्ही पण देखील आदरणीय राऊतसाहेबांनी पण मांडली, आम्ही मांडली. त्यामागचा हेतू असा आहे की ह्याच्यात स्पष्टता यायला पाहिजे. आणि आताच त्यांच्याच आदरणीय पवारसाहेबांच्याच पक्षाचे खासदार जर आता हे जर बोलत असेल तर मला असं वाटते त्याचा खुलासा लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारने करणं गरजेचं आहे.